अनेक वर्ष या स्पर्धेला ते सातत्यपूर्ण साथ देत आलेत आणि त्याच्या अनुषंगाने या स्पर्धेसाठी सुद्धा यावर्षी 3 स्पोर्ट्स बाईक सायकल देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करूयात, कारण इतका शाही सन्मान सोहळा या मंचावरती केला जातोय. आदरणीय नरेंद्र घुमारे साहेबांचा जयशंकर चांदई यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय अनेक स्पर्धा घडतात, परंतु असे पाठीराखे असे पुरस्कर्ते लाभणे हे फार भाग्याचं असतं. आणि गेली सातत्य 4-5 वर्ष जयशंकर चांदई जी श्री 11 जयशंकर चांदई नावाने खेळत असते त्याचे पुरस्कर्ते नरेंद्रजी घुमारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यान विजयजी खोचडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं नामदेव मार्केंच्या त्या षटकाराला. तो पहिला चेंडू निर्धाव खेळला जातोय. संदीप, अत्यंत महत्त्वाचा सामना चालू आहे आणि युवक अध्यक्ष चषक 2026 ही देखील स्पर्धा येत्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटीला येणार आहे. सागर सावंतचा फटका, शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय तो मिड विकेटला. चौकार येतोय सागरच्या बॅटमधून. आपण चर्चा करतोय युवक अध्यक्ष चषक, जे परिवर्तन आपल्याला कर्जत नगर परिषदेत पाहायला मिळालं. कर्जत शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय हर्षलजी नंदकुमार मोरे साहेबांची स्पर्धा येणार आहे. युवक अध्यक्ष चषक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 30, 31 मार्च व 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला ही स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1.5 लाख, द्वितीय क्रमांकाचं 75,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 35,000 प्रत्येकी. अशी एक भन्नाट स्पर्धा कर्जत शहरात तुमच्या आमच्या भेटीला येणारे युवक अध्यक्ष चषक. परंतु या दरम्यान मोठी विकेट घेतली ती गणेशने. फलंदाज बाद झालाय. गोल्डन विकेट, सागर सावंत बाद. थँक्यू. हॅलो. दरम्यान आणखी एक तमाम क्रीडा रसिकांसाठी खुश खबर येते. पुन्हा एकदा जशी ही स्पर्धा भाऊंच्या नावाने आपल्याला पाहायला मिळते, भावी आमदार सातत्यपूर्ण वासरे कोंड्यामध्ये सुद्धा एक स्पर्धा भाऊंच्या नावाने रंगली जाते. अर्थातच तिची डेट आपल्यासमोर येते आहे. येणारे 14 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. अर्थातच खांडपे क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. A1 जोडी चषक जगदीशजी देशमुख आणि सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाची ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तमाम क्रीडा रसिकांना विनंती, या स्पर्धेचा आपण लाभ घ्या. आणि बरेचसे संघ मला वाटते कर्जत तालुक्यातले तिथे तर पूर्ण झालेले आहेत. आपण आदेश मसे यांच्याशी संपर्क साधू शकता त्याच्यासाठी. थँक्यू सो मच संदीपजी बोराडे सर. थँक्यू सो मच समीर सोमणे सर. मुळात मॅचच्या दिशेने धनंजय मुकनेला मोठी सफलता मिळाली. बॅकफुटला जात लेटकट खेळतात. शॉर्ट कव्हर पॉइंट इन ऍक्शन. गणेश मसने चेंडू पर्यंत पोहोचतात. धनंजय मुकने बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. आघाडीची जोडीचा विचार केला सागर सावंत, अर्थातच कर्जतकरांचा लाडका दादू, त्याच्या समवेत विजय पवार ज्यांना हल्लीचं क्रिकेट टेनिस क्रिकेट सहजतेनं गाजवलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आधी नवीन फलंदाज एंटर झालेले आहेत. 5 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. धनंजय मुकनेला मोठी सफलता मिळाली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅन इन फॉर्म सागर सावंत त्यांना बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. नुकताच बनलेल्या धावा 5, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आलेल्या. पहिल्या षटकामधील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन विजय पवारला थांबावं लागणार आहे, जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आता मैदानाच्या आतमध्ये प्रमुख हिस्सा म्हणून त्याला क्रिकेट खेळावा लागणार आहे. लॉफ करायचं होतं. लीडिंग एज डाऊन द बॉल. विकेट कीपर भावेश कुंभारनं पकडली आहे झेल. फलंदाज बाद. 5 ला दुसरा धक्का. टीम अमराईला. बॅट्समन आउट. थँक्यू. हा ऍक्शन रिप्ले टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा हरकत करून गेला. टॉस झाला चेंडू. ऑन द राईज खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लीडिंग एज फलंदाज बाद. भावेश कुंभारनं पकडली झेल आणि त्यानंतर सेलिब्रेशन. बरंच काय सांगत असताना त्रिमूर्ती यांच्या वतीनं सर्वांसाठी पारितोषिक. अर्थातच निवृत्तीजी बागडे, कैलाशी कोळंबे आणि दिनकरजी कोळंबे साहेब हे त्रिमूर्ती यांच्या वतीनं कुठल्याही हॅट्रिकसाठी म्हणजे षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि ऐवा कॅशसाठी
500 रुपयांचं पारितोषिक. प्रेक्षक कमाल कॅशसाठी 500 आणि प्रत्येकी हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक. त्रिमूर्ती यांच्या वतीने हे पारितोषिक. धावा 5, 2 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू. धनंजय मुकणे तयार. सरळ ड्राईव्ह करतात. मिड ऑफ बाहेर ठेवण्यात आलेलं लॉंग ऑफ साई मसने यांच्या स्वरूपामध्ये प्रोटेक्शन. चेंडूवरती फक्त सिंगल ॲक्युरेट थ्रो. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस अमराई संघानं 2 महत्वाचे गडी गमावलेत. धनंजयनं सुरुवात दमदार मिळवून दिलेली आहे. सागर सावंत, विजय पवार या दोन्ही मोठ्या खेळाडूंना त्याने तंबूचा आसरा दाखवलेला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 6 ऑन स्कोर कार्ड आफ्टर एंड ऑफ 2 विकेट. प्रियेश, असं वाटलं की सागर सावंत आणि विजय पवार धमाक्याने सुरुवात करतील. मंचावरती सन्माननीय मधुकरजी गारे साहेब उपस्थित आहेत आणि ज्या स्पर्धेची चर्चा आता गुढीपाडव्याची स्पर्धा संपन्न झाली. एक एक कलाकार असतात. तर युवक अध्यक्ष चषक ही एक स्टाईल होती, स्टाईल. तर मासला होते सुरुवात. पहिल्या ओव्हरच्या अखेरी 6. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडून इथून केलेली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये प्रेम मसने बॉलिंग मार्कवरती. यंगस्टर आहे खेळाडू, नव्याने उदयास आलेला खेळाडू. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलूसाठी तो खेळत असताना या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा प्रेम मसनेला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं सातत्यानं त्यानं नक्की केलेलं आहे. कारण मोठमोठ्या खेळाडूंचं मार्गदर्शन त्याला लाभलेलं आहे. सेकंड ओव्हर. गतिमान चेंडू व्ही मध्ये खेळतात. जवळपास नाही येत खेळाडू. झाली आहे मॅचला सुरुवात. अजयच्या बॅटमधून आला सुंदर चौकार. थँक्यू डीजे. बरोबर पाहत होता चेंडू. व्रीजच्या साह्याने चेंडू सरळ फोर आर्मची पॉवर एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑनला अजयच्या बॅटमधून आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावणं पोहोचलेली 10 या धावसंख्येवर. पुन्हा लॉफ करायचं होतं. एज जवळपास खेळाडू नाही आहेत. फर्स्ट स्लिप इन ऍक्शन. पहिली सिंगल वेगानं 11 बनलेल्या आहेत. एक सिंगल एकच्या मदतीनं धावा बनलेल्या आहेत. 11. दुसरं षटक सुरू आहे. चांदई संघाचे खंबीर पाठीराखे आशिषजी भगत, भावेश मस्कर, समीर मस्कर आणि युवराज मसने यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय स्वप्नीलजी राऊत साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेत करतोय. बॅकफुटला जर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहताय. तर पॉपिंग क्रीजचा चांगला वापर करण्याचा सातत्यानं प्रयत्न आधीच्या वतीनं आता सुरू झालेला आहे. परंतु वेगवान चेंडूचे सातत्यानं हाताळणी प्रेम करत असताना धावा संख्या 11. 11 ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रेम मसने पुन्हा तयार. स्ट्रायकिंग एंडला आधी लॉफ करतात. पुन्हा व्ही मध्ये मिड ऑफ बाहेर आहे. लॉंग ऑनला पुन्हा चाललेला चेंडू. या आधीच अजयचा पाहिला, आता आधीने टोकला. लॉंग ऑनला एक टप्प्या अखेर आलाय सुंदर चौकार. थँक्यू. नुकताच संभाजी मसने साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत. बनलेला धावा 15. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आता सेट झालेले आहेत. आय सेट झालेला आधी आणि अजयचा. प्रेमच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. फुल टॉस ऑन साइडला खेळतात. गॅप मोठी आहे. वाडिश लॉंग ऑन मध्ये निघालाय चेंडू दन करत. सलगचा दुसरा आलेला चौकार आधीच्या बॅटमधून. एंड ऑफ सेकंड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनलेल्या 2 गडी बाद. 19वा.
वस्त्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अंकुजी बागडे यांच्याकडून चारही समालोचनासाठी तब्बल 4,000 रुपयांचं कॅश प्राईज झालं आहे. अंकुजी बागडे यांचं मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. चारही समालोचनकर्त्यांसाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं त्यांनी. मालेगाव आणि उमरोली टीम, चला आपण टॉस करण्यासाठी या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच मालेगाव आणि स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. श्री कालभैरव मालेगाव, स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉस करूयात. वळूयात कॉम्बॉक्सकडे जिथे आवाज ऐकाल पियुष बाबरे यांचा. थँक्यू सो मच संदीपजी बोराडे सर. वळवात मॅचच्या दिवशीने पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे. बनलेला धावा 19. फुल टॉस व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑफ इन ऍक्शन. खेळाडू साई मसने डाऊन द बॉल. मिस्टर ॲथलिकेत महाराष्ट्र राज्याला सातत्याने रिप्रेझेंट या व्यक्तीने केलेलं आहे आणि आज क्रीडांगणाच्या आतमध्ये तो प्रमुख हिस्सा म्हणून खेळत असताना एक मोठी जबाबदारी, कारण हे काही खेळाडूंची नावं आहे ज्याने भरपूर वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेटची सेवा पुरवलेली आहे आणि हे क्रीडांगण RK-JK साहेबांची स्पर्धा म्हटल्याच्या नंतर हा कर्जत तालुक्याचा विश्वचषक म्हणून याची ओळख आहे, कारण कर्जत तालुक्याची परंपरा राखत आलेली स्पर्धा. ओ काय फटका खेळलेला. नटराज स्टाईलनं स्लॉक स्वीप करत असताना बॉल चालला सरळ फाईन लेग सीमा पार. आधीच्या पाठमधून आला सुंदर चौकार. सुंदर चौकार बनलेला धावा. 24 झोन गडी बाद. धनंजयच्या विरोधामध्ये आता आधीचं आक्रमण ज्यानं पहिलं षटक फेकले. इकॉनॉमिकल खोला टाकला चेंडू व्ही मध्ये. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पुन्हा कमबॅक. धनंजय मुकणे करत असताना जय कोळमा माता शेळू संघ ऍक्शन असल्याच्या नंतर प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या धनंजयने पहिलं षटक 6 धावसंख्येचं विथ 2 विकेट घेतल्या, त्याच धनंजयच्या विरोधामध्ये आता आधीने आक्रमण केलेलं आहे. विजय पवार बाद झाला. सागर सावंत बाद झाला. आता मिडल ऑर्डर भागीदारी रचत असताना हो काय फटका. पॉवर 4 आमची. क्षेत्ररक्षक राजू तरे कॅप्टन गुल. ओ कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप इथून झालेली आहे. राजू तरे या चुका अपेक्षित नाहीयेत, कारण शिलू संघासाठी फिल्डिंग मधला चिता म्हणून ज्याची ओळख आहे त्या राजू तरेकडून सुटलेली जेल. फुल टॉस होता. फक्त व्रिसची पॉवरसह व्रिसच्या साह्यानं फ्लिक करत असताना बॉल बरोबर मिड विकेट मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये सहजतेने पकडली होती, परंतु निसटला अखेर चेंडू. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. बॅकलिफ्ट खाली ठेवत असताना चेहरा लवकर क्लोज केला. भावेश कुंभार ॲज अ विकेट किपर डाऊन द बॉल पोहोचतात. फक्त सिंगल लेगच्या मदतीने बनलेला धावा 27. स्टील 1 टू गो. शेवटचा एका चेंडूचा आता इथून खेळ बाकी आहे. जय कोळमा माता शेळू बनाम चित्रा 11 अमरा या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. दोन आघाडीचे बॅटर बाद झाल्याच्या नंतर इथे कॉन्ट्रोवर्शन रचत असताना पार्टनरशिप बनवत असताना आदी आणि त्याच्या समवेत अजय. सध्या तरी अजय स्ट्रायकिंग एंडला 5 मध्ये 7 इंडिव्हिज्युअल, तर आदीने 200चे स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं. 8 मध्ये 16 त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्यात. धावा 27. पाहते चेंडू समोर अपील करण्यात आलेली आहे. हट्स अँड प्लम LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज अजय करल जड पावलाने परतीचा प्रवास. विकेट नंबर 3 मिळत असताना धनंजय मुकणेला सफलता. फलंदाज बाद चित्रा 11 अमराई संघ जाऊन पोहोचलेला 27 या धावत संख्येवरती. SDJ मंचावरती आपण सन्मान करतो पूजाताई थोरवे आणि त्याचबरोबर प्रवीणजी थोरवे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. RK साहेबांना विनंती आहे की आपण आज सन्मान करावा. गुढीपाडव्याची स्पर्धा खरं तर RK साहेबांच्या घराजवळचं जे क्रीडांगण आहे तिथे ताई सातत्यानं स्पर्धेला यायच्या. शेवटची रात्र नेहमी असायच्या ताई आणि आज त्यांचा सन्मान
भावी आमदार आणि सरपंच चषकाच्या निमित्ताने आपण पूजाताईंचा सत्कार करतोय. जे रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य देखील राहिल्यात, त्यांचा सन्मान पूजाताई थोरवे या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती. आणि त्यानंतर प्रवीणजी थोरवे साहेब आणि पूजाताई थोरवे सपत्नीक हा सन्मान, सपत्नीक हा सत्कार स्वीकारतायत, त्यांचे मनापासून आभार. तर मॅच दमदार चालू आहे आणि भावी आमदार आणि त्याचबरोबर सरपंच चषकाची नेक्स्ट मॅच श्री काळभैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात असेल रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. थँक्यू सो मच. वळवात मॅचच्या दिशेने नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. श्री 11 क्रिकेट संघ चांदे आयोजित RKJK साहेबांची स्पर्धा गुढीपाडवा व नवीन वर्षाचा औचित्य साधून प्रेक्षकांसाठी जबरदस्त मॅच. बॅकफुटला जात स्लॅश करतात, डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. सेकंडचा कॉल, चान्स ऑफ रन आउट, क्लोज कॉल होता, डेंजर एंडकडे पळत होता. आधी जो मैदानाच्या आतमध्ये ज्याचा आय सेट झालेला, त्या आधीची कदाचित विकेट धोक्यामध्ये होती. 2 धावा मिळत असताना बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत, गोलंदाजी मार्क वरती साई मसने धावपटू आहे. नक्कीच महावितरण या खऱ्या अर्थाने यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट करणारं हे व्यक्तिमत्व, पंजाब असू द्यात, हरियाणा असू द्यात, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी त्याने रिप्रेझेंट केलेलं आहे. मजा येणाऱ्या मॅचमध्ये 2 बनलात. या चेंडूवरती 29 स्ट्रायकिंग एंडला आधी खोलत होता चेंडू. पुन्हा V मध्ये मिड ऑफ रिजन क्लिअर ठेवण्यात आले. लॉंग ऑफ इन ऍक्शन, क्षेत्ररक्षक उपस्थित. या बॉलवरती फक्त सिंगल बनल्यात. धावा 30. सुधाभाऊ घारे यांच्या नावाने ठेवण्यात आलेली स्पर्धा. म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, जिथे कर्जत तालुक्यामध्ये वाहतात विकासाचे वारे, यांच्यामुळे वाहतात कर्जत तालुक्यामध्ये विकासाचे वारे. नाव आहे त्यांचं सुधाकर घारे आणि सुधाभाऊ घारे यांच्याच नावानं आणि त्यांच्याच प्रेमाखातीर ठेवण्यात आलेली स्पर्धा RKJK साहेबांची स्पर्धा. बनल्या धावा 30. आता स्ट्रायकिंग एंडला सुधीर पवार, फुलटॉस, त्याला पाठवलं सरळ मिड विकेट काउफेच्या वरतून. सुधीर पवारचा पहिला वार, षटकार. कर्जतमधील हा पहिला आणि एकमेव खेळाडू असावा ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत, परंतु वयाच्या 40 नंतर तो सुधीर पवार. रायगड 40+ मास्टर ज्याने गाजवली नुकताच, त्याच्याच बॅटमधून आलाय काऊ कॉर्नरला षटकार. सेन्सिबली पुश करतात क्रिकेट विथ द ब्रेन. शॉट एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन, वेगानं कंप्लीट केले. सिंगल टोटल 37 वरती. सुधीर पवार ॲज अ ओपनर आपण बऱ्याचदा पाहिलेला आहेत. आज जादू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन होते. विजय पवार आणि सागर सावंत ॲज अन ओपनर आपण पाहिले. जो त्यांचा प्लॅन हे होता की विध्वंसक सुरुवात आपण करायची, ब्राईट स्टार्ट त्यांना हवी आहे, ते प्लॅनिंग त्यांचं फसलं. त्यानंतर प्लॅन बी त्याने एक्झिक्यूट केला. मिडल ऑर्डर मध्ये कॉन्ट्रीब्युशन रचलेलं आहे. लॉफ करतात, व्रिश मधली पॉवर दाखवत असताना आता आधीचा फटका चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाराशी वार्तालाप करत टोकलाय, षटकार. थँक्यू डीजे. ठोकला षटकार. 6च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 43 या धावसंख्येवरती. रोड साइड एंड वरून नक्कीच धावा येताना आपण पाहिलेल्या. बघूयात आधी 11 मध्ये इंडिव्हिज्युअल 25 वर. पुन्हा लॉफ करतात, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, डीप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात पहिल्या अटेम्प्टमध्ये. फिल्डिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला सरळ झालेला थ्रो. ओव्हर झाल्या 4 इथून पूर्ण आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनलेल्या त्या 45 धावा. या ओव्हर मध्ये धावा आल्या 18. धाव संख्येला आकार दिलेला खास करून आधीनं 12 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल आधीने 27 बनवल्यात. त्याचीच बॅटिंग आवडली असेल तर आधीच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळा. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 4 ओव्हरच्या अखेरीस 3 गडी बाद. अमराई संघ, चित्रा 11 अमराई संघ शेलू संघाच्या अगेन्स्ट जाऊन पोहोचलेला
45ला गडी बाद 3. विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन श्री काळभैरव मालेगाव, पाण्याची व्यवस्था करा त्वरित, कारण काल 2 रात्रींमध्ये एवढा प्रचंड वारा होता की तो बॅनर एवढा उडत होता. आज त्याची व्यवस्था केली परंतु आज वाराच नाही. एवढा बॅनर उडत होता वरती की प्रचंड हवा, परंतु आता वारा थांबलाय तर थोडी भीती आहे. अंदाज पण वर्तवलाय, म्हणून उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्ट करा काहीही करून. हे लक्षात असू द्या, कारण या स्पर्धेची उद्याची शेवटची रात्र आहे. यानंतरचा सामना असेल श्री काळभैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या 2 संघादरम्यान. राजेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला असेल आकाश गायकर. सध्या सामना चालू आहे शेलू विरोधात अमराई. एक कर्जत नगर परिषदेतील आहे आणि दुसरा अगदी आपण पाहतोय की कर्जतचं जे टोक आहे जिथे बदलापूर जॉईंट होतो म्हणजे ठाणे जिल्हा जॉईंट होतो ते अगदी शेलू. आणि येत्या काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चषक ही स्पर्धा संपन्न होणार आहे. 30, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 1.5 लाख, द्वितीय क्रमांकाचं 75,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 35,000. आणि त्याचबरोबर या स्पर्धेत आहे मालिकावीरसाठी ती बाईक. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत दमदार कर्जत शहराचे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय श्री हर्षलजी मोरे साहेब, ज्यांनी परिवर्तनामध्ये देखील महत्त्वाची साथ दिली ती सुधाकर भाऊ घारे यांना. आणि त्याचबरोबर नितीनदादा सावंत यांना. त्यांच्याच नावाची स्पर्धा युवक अध्यक्ष चषक 2026. थँक्यू सो मच. शेवटचा अंतिम षटक आता प्रगतीपथावर. यश तरे बॉलिंग मार्कवर. पुन्हा अंडर 19 फुल टॉस आहे. व्रिजच्या साहाय्यानं पुन्हा टर्न करतात. गॅप मोठी आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना पहिली कंप्लीट कॉल सेकंडचा वेगाने निघालेत. पोहोचले दोन्ही फलंदाज, खास करून सुधीर पवारची रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा या बॉलवर ते मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या 2 मिळतात या चेंडूवरती. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 47. बॉल तयार. स्वतःच्या बॉडीला टर्न करून फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करण्यात आलेले कदाचित चेंडू. यस, पंचांचा इशारा. वाईड बॉल आलेला. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती. टोटल 1 ने जरूर पुढे जाते. 48 बनलेले 48 ऑन स्कोर कार्ड. अविनाश तरे कदाचित आज मॅच पाहण्यासाठी ऑन ग्राउंड नाही आहेत. आउट ऑफ कंट्री इंडोनेशिया दौरा ते करतात आणि कदाचित ते देखील सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. हे काही यंगस्टर खेळाडू आहेत जय कोलमा माता क्रिकेट संघ शेळूचे. त्यामधील एक प्रेम मसने. जसं या स्पर्धेला केटीसी लाईव्ह इव्हेंट कव्हर करते त्याचबरोबरीने आमचे दोन्ही पत्रकार महाराष्ट्र माझ्याचे जगदीशजी दगडे आणि रोशन दगडे यांचा कर्जत अपडेट. धन्यवाद तुमचे दोन्ही पत्रकारांचे आभार. फटका इथे फसलाय सुधीर पवारचा. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? वेगानं अगोदर धावत आला. कॅच तर ड्रॉप झाले धनंजय कडून, परंतु धनंजयने बॉलिंग काय भारी केली. आता तिसरीचा प्रयत्न नाही, आधीने थांबवलंय. आधी आणि सुधीरने धावा जमवल्यात. मॅच मध्ये मजा येईल प्रियेश सर. जेव्हा जेव्हा प्लॅन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करता, म्हटलं जातं की मैदानाच्या आतमधले युद्ध जिंकण्याच्या अगोदर तुमच्या मनातलं युद्ध तुम्हाला जिंकावं लागतं. प्लॅन ए फसला अमराई संघाचा, परंतु प्लॅन ए त्याने ताबडतोब एक्झिक्यूट केलेला. ती म्हणजेच मिडल ऑर्डर मध्ये पार्टनरशिप बिल्ड झालेली. बनल्या धावा आतापर्यंत 50. शेवटचे 4 महत्वपूर्ण चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही टाकणं बाकी आहे. सुधीर पवार यानं पहिला वार केलेला षटकारानं 2 बाईक या पठ्ठ्याच्या नावावरती आहेत. बॉलर पुन्हा तयार. कमी गतीने टाकलाय. एज लागलेली आहे. लिडिंग एज. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळाला चेंडूला. फलंदाज झालेत बाद. स्वतः नाराज आहे सुधीर पवार. धक्का चौथा. चित्रा 11 अमराई संघाला 50ला 4 गडी बाद. रॉयल्स कडून डेब्यू. तर एकीकडे आपण वैभव सूर्यवंशी यांना सुद्धा आपण पाहिलं 14 वर्षामध्ये डेब्यू. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन वेअर एज डज नॉट मॅटर. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही आहे. कारण संघासाठी खेळत असताना सुधीर पवार यांनी नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे बाईक मिळवण्याचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, परंतु ते त्याचं अखेर स्वप्न 40+ मध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण झालेलं आहे.
धावा बनल्यात 50. शेवटच्या अंतिम 3 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश सावंत. कोलाते चेंडू एक कव्हरला खेळतायत जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. थोडीशी मिस्टेक आणि लगेचच पोहोचलेले फलंदाज. मोठ्या स्टेजवरचं क्रिकेट तुम्ही खेळतात. या छोट्या चुका तुम्हाला मैदानाच्या बाहेर फेकण्यासाठी पुरेशा आहेत. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 100% द्यावं लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वर्षभर केलेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये दाखवावी जरूर लागणार आहे. कारण ही जरूर आपण म्हटलं जातं ही स्पर्धा फक्त तुमची नाहीये, तर ही स्पर्धा तुमच्या गावाची आहे, गावाच्या नावाची आणि संघाच्या प्रतिष्ठेची आहे. लॉफ करतात. आडव्या बॅटने खेचून मारलाय. गॅप मध्ये चाललाय चेंडू. अनऑर्थोडॉक्स फटका होता. वाडिश लॉंगॉन सीमा रेषेच्या पलीकडे पॅरलेल ठोकलेला आहे. फटका सावंतचा. षटकार. क्रमांकावरती विध्वंसक बॅटिंग करण्याची क्षमता असणारा महेश सावंतनं टोकला षटकार. 58 बनलेला शेवटच्या अंतिम चेंडूचा इथून खेळ बाकी राहिलेला. पुन्हा लॉफ करतात. सावंतनं उडवला. लॉंगॉन सीमा रेषा पार. टोकला षटकार. एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. दादू यांच्या तालमीमध्ये कसणारे हे यंगस्टर आज मैदानाच्या आतमध्ये कारनामा त्याने जबरदस्त केलेला आहे. सावंतनं टोकले सलगचे 2 षटकार. फिनिशिंग टच त्याने दिलेला आहे. 5 ओव्हरचा खेळ लटपलाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस बनल्यात धावा 64. खरं तर प्रियेश हा दादूचा छोटा बंधू राज आहे. शेवटी आला, परंतु काय कमालीची फटकेबाजी केली ती महेश सावंतने. आणि आता धावा झाल्यात अमराईच्या 64 आणि आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. अतुल देखील आलाय, राजेश देखील आहे. आणि बाईट घेताय का साहेब? मग थांबवावं लागेल सर्व काय. तर टॉस आपण इथे संपन्न करतोय. संजय दादांनाच विनंती की आपण टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. 4 षटकांचा सामना असेल. राजेश अनुभव आलाय, स्पर्धाच त्याची आहे. चांगलाच अनुभव घेतलेला 3 रात्रींमध्ये. नाही परंतु वेळ आहे. ओके.
हॅलो हॅलो. तर मॅच स्कोअर पोहोचवतो कारण पत्रकारांच्या बाईट चालू होत्या म्हणून 23 धावा झाल्या. 23-65चा पाठलाग चालू आहे शेलू संघाचा. ऑन साइडला पिकअप शॉट. काय बॅटिंग करतोय गणेश. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. शेलूचा आणखी एक तडाखा. षटकार 6 धावा. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी अमराईच्या विरोधात चालू आहे. आणि आज सुजलचा वाढदिवस आहे. सुजल साळुंखे. हा सामना समाप्त झाला की त्यानंतर आपण वाढदिवस साजरा करू. भावी आमदार व सरपंच चषक 29 धावा धावफलकावर. दुसरं षटक महागडं ठरते. आधीच 13 धावा आल्यात. पाठलाग केला चेंडूचा. टपलवलाय बॉल. चाललाय थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे घेत आहेत. दुहेरी धावसंख्येने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या 31. सन्माननीय मधुकरजी गारे साहेब आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबरीने बंडू शेठ तुरडे साहेब आपलंही मनपूर्वक आभार. सन्माननीय आमचे दोन्ही पत्रकार रोशनजी दगडे साहेब आणि जगदीशजी दगडे साहेब आपलंही आभार व्यक्त करतो. आणि मधुकर गारे साहेबांनी या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि उद्याही त्यांनी यावं या स्पर्धेमध्ये आणि आनंद लुटावा या भावी आमदार व सरपंच चषकाचा. हीच त्यांना देखील एक पुनश्च विनंती आहे. आरके आणि जे के साहेबांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. 2 ओव्हर साई मसने एक षटकार लांबलचक मारला आणि गणेश काय खेळलाय. 24 धावा कुठल्यात त्याने 8 बॉलमध्ये. 2 ओव्हरमध्ये 31 झाल्यात आणि आता 3 ओव्हरमध्ये 34 करायचे. चला लगेचच मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. त्वरित जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या 31-31. सन्माननीय मधुकरजी घारे साहेब आपलं मनपूर्वक आभार. बंधू शेठ तुरडे साहेब आपलंही आभार. आणि आता तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय. पहिलं षटक टाकलं ते विजय पवारने धावा दिल्या 16. आदित्य जाधवने दुसरं षटक टाकले. धावा दिल्या त्या 15. आणि आता तिसऱ्या षटकात आलाय गोलंदाजीसाठी वैभव. 5 षटकांचा सामना. आजची तिसरी रात्र आहे. 18 बॉल 34 करायचे. समोर येतो साई मसने आणि त्याच्या मागे उभा आहे तो दादू अर्थातच सागर सावंत. मजा येईल या मॅच मध्ये. हो साईचा फटका फसलाय. ही कॅच महत्वाची. एक क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु झेल दूर आहे. 2 धावा 33 झाल्या. प्रथमतः आम्ही सर्व प्रेक्षकांची दिलगिरी सुद्धा व्यक्त करत आहोत की आमचे पत्रकार बंधू आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि त्या कारणास्तव इंटरव्ह्यू चालू होता. त्या कारणास्तव कॉमेंट्री बंद होती कारण बऱ्याचशा कमेंट आपल्या KTC लाईव्ह इव्हेंटवरती आलेले की आवाज येत नाही. परंतु इंटरव्ह्यू चालू होता त्या कारणास्तव थोडंसं समालोचन तुमच्यापासून दूर होतं. परंतु पुन्हा आम्ही तयार झालेलो आहे तुमच्या मनोरंजनासाठी. थँक्यू सो मच. हा शेलू विरोधात अमराई चालू असलेला सामना. साई मसनेचा फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक दूर होते. 33 झाल्यात. आडव्या बॅटने पुन्हा हवेत या बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि शेवटी झेल टिपले आणि पहिला धक्का शेलू संघाला साई मसनेच्या स्वरूपात. धावा आहेत त्या 33. पाच चेंडू 9 धावांवरती बाद झाला तो साई मसने. चला एकत्रित येऊ नका. अमराई संघ मॅच चालू ठेवा. आणि आज अमराई संघ खेळतोय चित्रा 11 अष्टविनायक अमराई या नावाने. वैभवने महत्वाची विकेट घेतली आणि 3ही ओव्हरसाठी 3 नवे गोलंदाज वापरलेत. RK साहेब आणि JK साहेबांची स्पर्धा. टॉपेज घेतली. लांबचं अंतर कापलंच नाही आणि साई मसनेची महत्वाची विकेट. अक्षय खारीक आणखी एक जबरदस्त ऑलराऊंडर. तसं शेलू गाव खूप मोठे आहे.
मोठमोठ्या टीम या गावातून नेहमी खेळत असतात. माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा शेलू गाव प्रीमियर लीग होते तेव्हाही मोठमोठ्या स्पर्धा असतात, मोठमोठ्या मॅचेस होतात, मोठमोठे संघ खेळतात. आणि जेव्हा शेलू गाव खेळतो तेव्हा प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने असते. चला मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. आजच्या पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना. 33 धावा झाल्यात. वैभव गोलंदाजी करतोय. हो समोर खेचलाय, आधी आलाय कॅच खाली आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. आणि कॅच कोणाची सोडले? अक्षयची. शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केला होता. 2 रात्रींमध्ये एवढा वारा होता जे के साहेब की वाऱ्याला काही पाराच नव्हता, परंतु आजच्या रात्रीमध्ये हा वारा थांबलाय. आधीने आज झेल सोडला. धावा 34 झाल्यात, 31 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 15 चेंडू 31 धावांची गरज. पाहुण्यांचं इथे आगमन, सहर्ष स्वागत. गोलंदाजी करतोय वैभव, समोर येतो गणेश ज्याने हा सामना जिवंत केलाय. 8 बॉल 24 वरती तो खेळतोय. बॅटची कडा, शॉट फाईन लेगला, मोठी विकेट, गोल्डन विकेट, सुवर्ण बळी टिपलाय तो वैभवने. फलंदाज बाद. एक कॅच सुटली, परंतु दुसरी कॅच घेतली ती कोणाची? तर ती गणेशची, ज्याने 9 चेंडूमध्ये 24 धावांची एक महत्वाची इनिंग साकारली शेलू संघासाठी. उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि ती कंपल्सरी आहे. उद्या जर का संघ उपस्थित झाले नाही वेळेवर तर डायरेक्ट मॅच कमी षटकांची खेळवण्यात येईल. मग त्या वैयक्तिक पारितोषिकांसाठी तुम्हीच जबाबदार असाल, कारण उद्या एकूण 10 मॅच आहेत. 34 वरती 3. दोन्ही संघाचे पाठीराखे उपस्थित आहेत. माझ्या उजव्या बाजूला अमराईचे पाठीराखे आहेत. संपूर्ण क्रीडांगणभर शेलूचे पाठीराखे आहेत. 34 धावा झाल्यात. वैभवने 4 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतल्यात आणि फक्त 3 धावा दिल्यात. सामन्याला यू टर्न दिलाय, परंतु मैदानात दाखल झालाय आणखी एक चिवट खेळाडू राजू तरे. अमराई टीमला रिक्वेस्ट आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 31 पाहिजेत. मागे मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता राजू तरेचा. थोडासा अंगलट आलाय. निर्धाव चेंडू टाकलाय तो वैभवने. 2 ओव्हर प्रमुख गोलंदाज विजय पवारला 16 आल्या, त्यानंतर आदित्य जाधवला 15 आल्या. असं वाटलं की अमराईच्या विरोधातले आक्रमण तसंच चालू राहील, परंतु ते वैभवला मान्य नव्हतं. चित्रा 11 अमराई संघाच्या वैभवला मान्य नव्हतं. त्याने 2 विकेट घेतल्यात आणि फक्त 3 दिल्यात. 31 पाहिजेत. थोडा थांबला. 34 धावा शेवटचा चेंडू या षटकातील. पहिला दुसऱ्या फेरीतील देखील सामन्याचा टॉस झालाय. उमरोली विरोधात मालेगाव असा सामना होईल. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये फेरबदल. काठेकी टक्कर मैदानावरती. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. शेलू विरोधात अमराई. ओ स्टेप आउट झाला. काय षटक टाकलाय, काय भन्नाट ओव्हर टाकले ती वैभवने. फक्त धावा दिल्या 3. सामन्याला डिरेक्टली यू टर्न दिलंय आणि आता 12 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या. 31 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. 2 ओव्हर मध्ये धावा जवळ मला असं वाटतंय की 31 होत्या. मॅच समाप्त झाल्यानंतर सुजल साळुंखेचा आपण केक कापणार आहोत, कारण त्याचा आज वाढदिवस आहे. उलटून गेलाय थोडासा की आहे उद्या आहे की आता चालू आहे. उद्या आहे. यस, मग 12 नंतरच. हा आताच चालू झालाय. ओके. 12 बॉल 31 करायचे. पाठीराखे असतात संघाचे खेळाडूंचे, त्यांचं प्रचंड प्रेम असतं. मग शेलू असू दे, चांदई असू दे,
किंवा अगदी आपण पाहू दे अमराई असू दे, कोणताही संघ, उमरोली असू दे, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या खेळाडूंनी चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला हवं. चला विजय पवार, जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. या आतापर्यंत 4 मॅच कंप्लीट व्हायला पाहिजे होता. थोडे आपण 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतोय. इथूनही 3 मॅचेस बाकी आहेत. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायला आहे, ती पुढेही अशी चालू राहावी, ते राहावेत आपल्या समवेत, म्हणून आपण पटापट खेळा. हे महत्वाचं षटक आहे विजय पवारचं, आणि ज्या एंडने तो गोलंदाजी करतोय त्या एंडकडून धावा आल्यात आतापर्यंत या स्पर्धेत. समोर आहे तो अक्षय खारीक, एक चांगला ऑलराऊंडर, आणि समोर विजय पवार. हो, पहिलाच वेगवान चेंडू, विजय पवार येतोय कॅच खाली, आणि पुन्हा झेल सुटलाय. झेल सुटला नाही तर आता 2 धावा. अमराई संघ इथे चुका करताना दिसतोय. विजय पवार प्रोफेशनल प्लेयर, KPL गाजवली, रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगला खेळला, परंतु आता त्याच्याकडून चुका होतात. हेच तर खरं गणित आहे. कॅचेस विन द मॅचेस. म्हणूनच असं म्हणतात की 11चे 11 खेळाडू बॅटर नसतात, 11चे 11 खेळाडू फिल्डर, माफी असावी, बॉलर नसतात, परंतु 11चे 11 खेळाडूंना फिल्डर व्हावं लागतं. 11 चेंडू 29, सामना रंगात आलाय. शेलू संघ प्रयत्न करतोय. अक्षय खारीक आणि त्याच्या समोर विजय पवार. फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, काहीच करू शकत नाही. बॉल सीमारेषा पार, चौकार. झेल सुटला आणि जणू काय पेटून उठला. अक्षय खारीक 2 कॅचेस या पट्ट्याच्या ड्रॉप झाल्या. हे कसा फलंदाज आहे जो जीवनदान दिल्याच्या नंतर आणखीन आक्रमक होतो, आणि तोच आक्रमण सुरू आहे. बाउन्स पाक इथे विजय पवारकडे, त्याच्या उंचीचा आणि खांद्याचा तो वापर करतोय. ही लढाई पेटले आता, हे द्वंद्व युद्ध मात्र पेटलंय. विजय पवारचे प्रयत्न चालू आहेत अमराईसाठी, परंतु आता नौका गोलंदाज कोण असेल 5व्या षटकात? अनेक ऑप्शन तर भरपूर आहेत, परंतु शेवटचं षटक त्याच्याकडे देखील नजर असेल. 9 चेंडू 25 ची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ उपस्थित आहेत. क्लीन बॉल, त्रिफळा चित केलाय तो विजय पवारने. पारितोषिक इथून ठेवण्यात आलेलं आहे. श्रीमान संजयजी कोळंबे साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे, संजयजी थेर साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे, आणि वैभवजी थेर यांच्या वतीने पारितोषिक आहे. प्रेक्षक कमाल कॅच, षटकाराच्या बाहेर जो कोणी जेल पकडेल त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे 2 कॅचेस पकडल्याच्या नंतर रात्र पूर्णपणे पैसा वसूल होईल, कारण मॅच देखील तशीच चालू आहे. पैसा वसूल. मॅच सुरू मैदानाच्या आतमध्ये, क्रीडांगणाच्या बाहेर जेल पकडल्यास संजयजी कोळंबे साहेब, संजयजी थेर साहेब आणि वैभव थेर यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आहे. विजयाच्या आणि खऱ्या अर्थाने शेलू गावामधील जर विजयाचा अंतर कोण कापू शकणार होता तो होता अक्षय खारीक. त्याचीच यष्टी उद्ध्वस्त करून लावलेली. विजय पवार एक व्यावसायिक खेळाडू बनलेला आहे. गावासाठी तो सुरुवातीला क्रिकेट खेळला, तालुक्यासाठी सुरुवातीला क्रिकेट खेळला, त्यानंतर मोठ्या प्रमाणाचं क्रिकेट त्याने कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने गाजवलं. रायगड प्रीमियर लीग तो खेळला. त्रिशा 11 या संघाच्या वतीनं रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील तो खेळला, आणि दादू याच्या ताळमीमध्ये कसलेला हा खेळाडू आज आपल्या गावासाठी एक आपल्या नावाचा नक्की छाप सोडत असताना विजय पवार चमकलाय. क्या बात आहे. विजय पवार भन्नाट गोलंदाजी करतोय, आणि त्याच्या बॉलिंगचं अनालिसिस इकॉनॉमी किती चांगली आहे, आणि विकेट देखील 6 आहेत. ही संपूर्ण ओव्हरऑल होता. बाउन्स, खांद्याचा वापर विजय पवार कडून. एक चौकार आला, परंतु त्याचा पलटवार असा विजय पवारने केलाय की शेवटचे 3 चेंडू मात्र आले ते निर्धाव. आणि विजय पवार 5 मॅचेस KTC लाईव्ह इव्हेंट जिथे जिथे आहे तिथलं हे अनालिसिस आहे. म्हणूनच प्रेक्षकांना संभ्रम अजिबात पाडू नका. 4 ओव्हर 40 धावा झाल्यात, आणि आता 6 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 25-25. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा. श्री काळभैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. टॉस देखील झाला आणि टॉस जिंकलाय आय थिंक उमरोलीने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतले. यस, तर फिल्डिंग करायची आहे ती मालेगाव संघाला. या टीममध्ये राजेश भोईर पुन्हा एकदा सक्रिय होतील. फक्त प्रेक्षकांना एकच विनंती आहे, बक्षीस लावताना जमा करा
आणि आमच्याकडून लिहून घ्या. काय समालोचकाची पण फी माझी बाहेर गेले तर तुमच्यापेक्षा जास्त आहे. हे सांगण्यामागचं कारण का? मगाशी घडलेला प्रसंग. सहा चेंडू आणि आता विजयासाठी 25 ची गरज. टॉस जिंकलाय तो मात्र उमरोलीने आणि त्यांनी स्वीकारले ती बॅटिंग फिल्डिंग करायची ती मालेगावला. 6 चेंडू 25 करायचे. शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय अजय पवार. पाहूया धावांचा पाठलाग होईल की मात्र नाही. शेलू संघ हो मागे मारलाय. गरज या फटक्यांची. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय तो राजू तरेच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. कडे मार्केवाडीची देखील नजर आहे कारण या मॅच मधील विजेता संघ खेळेल मार्केवाडीच्या विरोधात. त्यांचे पाठीराखे त्यांचे सर्व खेळाडू 5 बॉल करायचे त्या मात्र 19. राजूच्या बॅट मधून आलाय तो षटकार. दाखवून देत असताना की अंबी किसी से कम नाहीये. शेलू संघ देखील या मॅच मध्ये अजूनही आहे. 6 बॉल 25 चा पाठलाग. क्रिकेटमध्ये असे अनेक रेकॉर्ड्स तोडले गेलेत. मोठमोठ्या संघांचा पाठलाग झालेला आहे आणि तो करावा लागेल राजू तरेला. परंतु त्याच्या समोर आहे एक चांगला भेदक गोलंदाज अजय पवार. 5 बॉल 19 ची गरज JKCC शेलू संघाला. हो पुन्हा शॉर्ट पिच बॉल आहे. पूल केला गॅप मध्ये. फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. फक्त एकच धाव. थांबवलंय त्याच्या साथीदाराने. अक्षय खारिकने त्याला थांबवलंय. माफी असावी. आता सध्या धनंजय मैदानात आहे. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 18 ची गरज. संजय थेर त्याच बरोबरीने संजय कोळंबे आणि वैभव थेर यांच्या वतीनं किती संदीप 200 का? प्रेक्षक कमाल कॅसाठी 500. 4 चेंडू 18. कोण जिंकणार हा सामना? चित्रा 11 अमराई कि मात्र JKCC शेलू हा संघ. 2 बलाढ्य संघादरम्यान धनंजयने बॉलिंग चांगली केली होती. आता बॅटिंग साठी सज्ज झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अजय पवारने दांडी गोल केले आणि आता इक्वेशन असेल 3 चेंडू 18 धावांची गरज. हा सामना सुरुवातीला सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करत होता साई त्याच्या साथीला होता तो मात्र गणेश मसने. असं वाटलं की अमराई पासून हा सामना ते घेऊन गेलेत. 2 ओव्हर मध्येच घेऊन गेलेत. परंतु वैभवचं जे षटक आलं त्या षटकात 3 आले आणि विकेट देखील त्याने घेतल्यात महत्वाच्या 2. तिथेच तो सामना फिरला. परंतु 3 चेंडू 18 सलग 3 षटकार मारावे लागतील विजय होण्यासाठी. ते प्रेम दाखवून चालणार नाही. पुन्हा वेगवान चेंडू अजय पवारचा आणि आता या सामन्यावरती पकड मजबूत केले चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघाने. आता 2 चेंडू आणि आता विजयासाठी 18. 2 ओव्हर मध्ये किती होत्या सनी मसने जरा सांगा? 31 धावा होत्या. 31 म्हणजे मागच्या 15 चेंडूंमध्ये फक्त 16 धावा आल्यात. फटका पुन्हा एकदा फसलाय. स्वतः अजय कॅच खाली जातोय आणि आता मात्र कॅच पकडली आणि आता सामन्यावरती पकड मजबूत केले ते अमराईने. डीजे काळभैरव मालेगाव मॅच समाप्त झाले की लगेचच आपल्याला आतमध्ये जायचंय आणि हा सामना विजयी झालाय चित्रा 11 अष्टविनायक अमराई या संघ. अभिनंदन या टीमचं आणि JKCC शेलू संघाला.
पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज वाढदिवस आहे अमराईच्या सुजल साळुंखेचा, तर आपण याच समोरच ग्राउंडमध्येच सेलिब्रेशन करू. मी सुजलला विनंती करतोय की आपण या, आणि डीजे मास्टरला विनंती आहे की एक बर्थडेचं सॉन्ग होऊन जाऊ दे, कारण फार महत्त्वाचं प्रत्येकाचं सेलिब्रेशन व्हायला हवं. कॅमेरामॅनला विनंती की जरा फोकस करा. बस तिथेच घ्या. ऐक, पलीकडे जाऊ नका, अलीकडेच राहा. तर सुजल